संजयनगर जगदाळे प्लॉटमधील हसनेन हैदर अली ताळीकोटी या 4 वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याच्या टोळीने प्राणघातक हल्ला केलाय। कुटुंबातील व्यक्ती आणि नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हकलल्याने बालकाची सुटका झाली आहे। या हल्ल्यात बालकाच्या गालाला, हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले। या घटनेमुळे महापालिका विरोधात संताप व्यक्त केला जातोय। जगदाळे प्लॉटमध्ये ताळीकोटी कुटुंबाचं घर आहे। सकाळी हसनेन हा अंगणात खेळत होता। खेळत असताना 6 कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। गालाचे लचके तोडले, हाताला आणि पोटावर देखील हल्ला केला। यावेळी घरात असलेल्या ताळीकोटी कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हकलल्याने मोठा अनर्थ टळला। पण बालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। संजयनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे। या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार केली जाते, पण याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले। प्रशासनाने तात्काळ हल्ला झालेल्या मुलाला मदत करावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिकेत भटकी कुत्री सोडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी दिलाय। काल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक 11 संजयनगर जगदाळे प्लॉट या ठिकाणी 4 वर्षाच्या लहान मुलाला त्यांच्या दारात वरांड्यात खेळत असताना कुत्र्याने हल्ला करून लचके तोडले त्या लहान बाळाचे। महापालिका प्रशासनाने कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि गाडीचा कुत्रं पकडण्याच्या गाडीचा बंदोबस्त लवकर करावा। गेली 7 महिन्यापासून गाडी 7 महिन्यापासून बंद आहे असं आम्हाला सांगितलं जाते। आम्ही वारंवार फोन करून सुद्धा ती गाडी उपलब्ध होत नाही। मिरजेला गाडी एक आहे, ती मिरजेची गाडी सांगलीला येत नाही असं सांगितलं जाते। जर महापालिकेने या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर महापालिकेमध्ये आम्ही कुत्री नेऊन सोडू। महापालिका प्रशासनानं जे कुत्रं ज्या लहान बाळाला कुत्रं चावलेले आहेत त्या लहान बाळाला मदत करावी आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त असतील, उपायुक्त असतील, या सर्वांनी जाऊन व्हिजिट करून बघावं की लहान बाळाला आपण कुत्रं चावले पण याचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही महापालिकेत कुत्री प्रशासनाच्या केबिनमध्ये सोडावं असा इशारा मी देतो।